आता पाहूयात सविस्तर वृत्त। 3 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये एक संतापजनक घटना घडली। 3 तरुणांनी 2 तरुणांना अमानुष मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। हा अंगावरती काटा आणणारा मारहाणीचा व्हिडिओ या मारहाण करणाऱ्या तरुणांनी समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वतः सोशल मीडियावरती व्हायरल केला असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे। हा व्हिडिओ पाहून संपूर्ण समाज हळहळतोय। सर्वसामान्यांमधून तीव्र चीड व्यक्त केली जाते। पण या घटनेपेक्षाही धक्कादायक आणि संतापजनक बाब आता समोर आलेली आहे। गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा आवाज असलेली एक कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। या कथित संभाषणामध्ये पत्रकार आणि पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये या प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याचे ऐकून येत असल्याचा दावा केला जात आहे। माझे कोकण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, परंतु या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत। या मारहाणीचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा पत्रकारांनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना फोन केला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सुजाण नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी कायद्याची बाजू घेण्याऐवजी चक्क त्या अमानुष मारहाणीचं उघडपणे समर्थन केल्याचं ऐकायला मिळत आहे। नेमकं काय संभाषण झालेलं आहे ते आपण पाहूया। भाई काय रे साहेब नमस्कार। अहो तो मारहाणीचा व्हिडिओ आला होता, काय विषय आहे? अरे काय नाही, ते लोक ते दारू पीत बसलेले तिथे। हा, ते लोक हे जे आहेत ना पोरही तळीवर जानवळ्याची, म्हणजे मार खाणारी की मारणारी? खाणारी। हा, दारू पीत बसलेले तिथे हे लोक विचारलं गेले, त्यांनाच उलट बोलायला लागले म्हणून त्यांना फटके दिलेत। होय का? अरे रवी करायला लागले। हा अरे रवी, तो आगाऊ आहे तो पोरगा। बापाला बोलवलं तर बाप म्हणतो पोरगा वाया गेलेला आहे, माझ्या तालुक्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याला फटकेच द्या चांगले। हा हा हा, त्याच लायकी असं आहे ते मारहाणीचं व्हिडिओ। ओके ओके ओके, चांगल्यासाठी मारले त्यांना। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। सांगून ऐकत नाही पोरही, वाया गेलेली आहेत ते दोघेही। हा, 3-4 जण होते, 2 जण पळाले, 2 जण सापडले, त्यांच्या बोचर फटके दिले 2-3 त्या लोकांनी। चांगलं काम केलं उलट। होय ना? काय करू नका, हा, चांगल्या उद्देशाने हे केले त्यांना। ओके ठीक आहे ठीक आहे। ते वाया गेलेली कार्टी आहे ती। बाप म्हणतात मी नाही मारू शकत, तुम्ही तरी त्याला जोडा चांगलं। होय ना? असा विषय। ओके ठीक आहे। काय करू नका। भाई काय रे साहेब नमस्कार। अहो तो मारहाणीचा व्हिडिओ आला होता, काय विषय आहे? अरे काय नाही, ते लोक ते दारू पीत बसलेले तिथे। हा, ते लोक हे जे आहेत ना पोरही तळीवर जानवळ्याची, म्हणजे मार खाणारी की मारणारी? खाणारी। हा, दारू पीत बसलेले तिथे हे लोक विचारलं गेले, त्यांनाच उलट बोलायला लागले म्हणून त्यांना फटके दिलेत। होय का? अरे रवी करायला लागले। हा अरे रवी, तो आगाऊ आहे तो पोरगा। बापाला बोलवलं तर बाप म्हणतो पोरगा वाया गेलेला आहे, माझ्या तालुक्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याला फटकेच द्या चांगले। हा हा हा, त्याच लायकी असं आहे ते मारहाणीचं व्हिडिओ। ओके ओके ओके, चांगल्यासाठी मारले त्यांना। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। सांगून ऐकत नाही पोरही, वाया गेलेली आहेत ते दोघेही। हा, 3-4 जण होते, 2 जण पळाले, 2 जण सापडले, त्यांच्या बोचर फटके दिले 2-3 त्या लोकांनी। चांगलं काम केलं उलट। होय ना? काय करू नका, हा, चांगल्या उद्देशाने हे केले त्यांना। ओके ठीक आहे ठीक आहे। ते वाया गेलेली कार्टी आहे ती। बाप म्हणतात मी नाही मारू शकत, तुम्ही तरी त्याला जोडा चांगलं। होय ना? असा विषय। ओके ठीक आहे। काय करू नका। चालेल। ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जर संबंधित तरुणांकडून काही चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार कायद्याला आहे की कायदा हातात घेणाऱ्यांना? पोलीस प्रशासनच जर अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणार असेल तर मग सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे? तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेची भूमिका नेमकी काय असावी यावरही चर्चा सुरू झालेली आहे। माझे कोकण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, परंतु जर ही खरं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात। आता या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।